नमो बुद्धाय. जय भीम. आज दिनांक 3 जानेवारी 2026. शिक्षणाच्या आद्यदेवता माता सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त माता सावित्रीच्या मंगलचरणी माझे कोटी कोटी अभिवादन इथं व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना माता सावित्री जयंतीच्या खूप खूप हार्दिक मंगलकामना इथे व्यक्त करते. केवळ माता सावित्रीच्या जन्मदिनानिमित्तच आपण त्याचं स्मरण करणं हे तितकेसंच पुरेसं नाही. त्याचं स्मरण आपण सदैव केलंच पाहिजे. परंतु आज आपल्या सर्व महिला वर्गाची जी गगनभरारी त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे, केवळ त्याचं श्रेय माता सावित्रीला जाते. म्हणजे अन्याय अत्याचार सहन करून त्यावेळी महिलांची बुबुळं अक्षरशः कोरडी पडली होती. या महिलांवर होणाऱ्या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, प्रत्येक स्त्रीला गुलामीच्या साखळदंडातून बाहेर काढण्यासाठी, गुलामीचे साखळदंड तोडून त्यांचे जीवन सार्थक करण्यासाठी माता सावित्रीने अथक असे परिश्रम केलेले आहेत. पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये स्थापन केली आहे 1 जानेवारी 1848ला. आणि पहिलं जगातलं दाम्पत्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या या महान योगदानामुळं आजच्या महिला ह्या अतिशय उच्च पदावर विराजमान आहेत. नव्हे तर त्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतीसुद्धा झालेले आहेत. याचं श्रेय ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना जाते. खरं पाहता माता सावित्रीचं आपण जे स्मरण करतो, गुणगान गातो, तर आजची महिला खरोखर सावित्री मातेनं दिलेला जो आदर्श आहे त्यानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करते का? खरंच आपण सावित्रीच्या लेकी आहोत का? या खरं पाहता गंभीर विषयाचं चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येकाला माता सावित्रीचा इतिहास माहीत आहे, पण त्या इतिहासाला स्मरण करून आपण त्यासाठी काय करत आहोत या गोष्टीचं विचारमंथन करणं खरंच आवश्यक आहोत. आपण खरंच सावित्रीच्या लेकी म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये जगापुढे स्वतःला सिद्ध करू शकतो का? आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सावित्रीची लेक म्हणून आपण स्वतःची ग्वाही देऊ शकतो का? या गोष्टीचं सुद्धा विचारमंथन करणं आवश्यक आहे. आपल्याला माहीत की माता सावित्रीचा जन्म कुठे झाला, कसा झाला, आईवडील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. प्रत्येकजण आता तत्पर झालेला आहे, हुशार झालेला आहे. त्यामुळं इतिहास इथं मला तेही मी मांडेन, पण त्यापेक्षा मला असं वाटतं की ज्या माता सावित्रीनं, जिला अक्षर ओळख नव्हती, त्या माता सावित्रीला ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा शिक्षित बनवलं आणि भारतातली पहिली शिक्षिका, महिला मुख्याध्यापिका आणि अशा प्रकारे महिलांना शिक्षण देणारी ही भारतातली पहिली महिला म्हणून आपण आज ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत त्याप्रती आपण माता सावित्रीला, तिच्या त्यागाला आणि संघर्षाला इथं कदापिही विसरता कामा नये. केवळ जयंती आणि स्मृतिदिन ह्यापुरतंच आपलं स्मरण, आपली कृतज्ञता व्यक्त न करता मला तर वाटतं की रोज आपल्या मनामध्ये त्याबद्दल कृतज्ञता असायला हवी.
आणि ती कृतज्ञता माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीनं सदैव इथं ऋण व्यक्त करते. माता सावित्री जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक इथं मंगलकामना इथं व्यक्त करते. जय सावित्री, जय ज्योतिबा.